सो स्टुडंट, नाव लेट स्टार्ट प्रॅक्टिस सेट 5.2. तर 5.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला, राईट डाऊन द सॅम्पल स्पेस अँड सॅम्पल पॉईंट ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन आता आपण घेऊ. तर त्यामध्ये फर्स्ट आपल्याला दिलेला आहे, वन कॉइन अँड वन डाय इज थ्रोन. जर एक कॉइन आणि एक डाय थ्रो केला तर त्याची सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट आपल्याला लिहायचे. तर आता हा क्वेश्चन आपल्याला इथे दिलेला आहे. आता त्याचा आन्सर लिहू आपण. तर याच्यामध्ये बघा, एक कॉइन आणि एक डाय फेकलेला आहे, म्हणजे आपल्याला सॅम्पल स्पेस यस ने डिनोट करतो आपण. सॅम्पल स्पेस इक्वल्स टू एक कॉइन म्हटल्यानंतर हेड येऊ शकते किंवा टेल येऊ शकते, आणि एक डाईस थ्रो केल्यानंतर 1 2 3 4 5 6 काही पण येऊ शकते. सो वन नंबर डायवरचा आणि एक हेड, पहिली पॉसिबिलिटी ही आहे, असा आन्सर येऊ शकते. दुसरी पॉसिबिलिटी आहे की वन नंबर आणि टेल येऊ शकते. त्यानंतरची पॉसिबिलिटी आहे की टू आणि हेड येऊ शकतो. त्यानंतर टू आणि टेल येऊ शकतो. त्यानंतर 3 आणि हेड येऊ शकतो. 3 टेल येऊ शकते. 4 आणि हेड येऊ शकतो. 4 टेल येऊ शकते. 5 हेड, 5 टेल, 6 हेड, 6 टेल. अशा प्रकारे एवढे येऊ शकतात. आता याच्या व्यतिरिक्त तर अजून काही येणार नाही, कारण 2 कॉइन होते आणि एक डाईस होता. सो अशा प्रकारे याच्या पॉसिबिलिटीज आहे. तर एवढा सॅम्पल स्पेस आहे आपला. सॅम्पल पॉइंट एन ऑफ यस ने डिनोट करतो आपण. तो किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे हे 12 टोटल एलिमेंट्स आहेत. सो एन ऑफ एस विल बी 12. म्हणजे आपला सॅम्पल स्पेस जो झालेला आहे तो 12 झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण याचा आन्सर लिहिणार. त्यानंतर सेकंड क्वेश्चन जो आहे आपला, आपल्याला दिलेलं आहे की 2 3 आणि 5 यांच्यापासून आपल्याला काय करायचंय, 2 डिजिट नंबर्स बनवायचे. तर त्याची सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट लिहायचंय. तर आता हा जो क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे याचा आन्सर लिहू आपण. सो याचं सॅम्पल स्पेस यस ने डिनोट करणार आपण, आणि सॅम्पल स्पेस असणार आहे बघा 2 3 आणि 5 याच्यापासून बनवायचंय. आणि याच्यात काय सांगितलं त्याने की कोणता रिपीट सुद्धा करायचा नाही, रिपीट नंबर झाला नाही पाहिजे. सो पहिला एक तर 2 आणि 3 म्हणजे 23 बनवू शकतो. त्याच्यानंतर 2 आणि 5 25 बनवू शकतो. अजून कोणता बनवू शकते का, 22 बनवू शकते, पण 22 काय होते, रिपीट होते, पण रिपीटेड नंबर सांगितला नाही त्यांनी. सो आपल्याला हे दोनच नंबर बनतील. त्याच्यानंतर बघा 3 आणि 2 32 बनवू शकतो. त्यानंतर 3 आणि 5 35 बनवू शकतो. आणि त्यानंतर 35 झाल्यानंतर बघा आता अजून 33 बनत नाही. त्यानंतर आता 5 चे नंबर, 5 आणि 2 52 आणि 5 आणि 3 53. तर अशा प्रकारे हा पूर्ण आपला सॅम्पल स्पेस बनतो. आता सॅम्पल पॉइंट काय असेल, सॅम्पल पॉइंट म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स. तर याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट सॅम्पल पॉइंट किती आहे बघा, 1 2 3 4 5 6. सो 6 इज अवर सॅम्पल पॉइंट. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही प्रश्न सोडवलेले आहेत. आता बघू आपला तिसरा क्वेश्चन याच्यातला.